नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहूया एसटी संपाबाबतची. विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा निर्णय आज होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत दिली. आज होणाऱ्या बैठकीत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला जाईल. सरकार गप्प बसणार नाही. वेगवेगळ्या पर्यायांवरती चर्चा सुरू असल्याचं अनिल परब म्हणाले. आमचं दायित्व कर्मचाऱ्यांसह जनतेशी असल्याचंही परबांनी यावेळी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी दिशाभूल केली जात असल्याचं देखील परब म्हणाले. सदावर्ते यांच्यावरती त्यांनी अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. आज शाळा, कॉलेजेस, सिनियर सिटीजन, दवाखान्यात जाणारे लोक यांना मोठ्या प्रमाणात एसटीची गरज आहे. लोक कामावर जाण्यासाठी आज वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतायत आणि त्यामुळे ग्रामीण जनतेची जी शहराशी नाळ जोडली किंवा तालुक्याशी जी नाळ जोडलेली आहे ही तुटली आहे आणि एसटी ही अत्यावश्यक सेवेत येते आणि म्हणून मेस्मा हा त्याचा एक पर्याय ठरू शकतो. फक्त तो लावायचा की लावायचा नाही या बाबतीत आम्ही सगळे विचार करून मग त्याच्या बाबतीतला निर्णय घेऊ. पुढची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता 2022च्या सुरुवातीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका सुद्धा आता ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारपुढे एक मोठा पेच निर्माण झालाय. काय पेच निर्माण झालाय ते पाहूयात. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीच नव्हे तर इतर 15 महानगरपालिकांच्या निवडणुका राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता ना निवडणुका पुढे ढकलण्याची मुभा आहे ना ओबीसी आरक्षणाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याची. उलट या निवडणुकांमध्ये ओबीसीच्या जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणुका घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. मात्र ओबीसी आरक्षण वगळूनच या महापालिका निवडणुकांना सामोरं जाण्याची नामुष्की महाविकास आघाडी सरकारवर ओढावली आहे. कोरोना संकटाच्या सुरुवातीला म्हणजेच 2020 मध्ये कार्यकाळ संपलेल्या 5 महानगरपालिका नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर, औरंगाबाद तर 2022च्या सुरुवातीला कार्यकाळ संपणार आहे अशा 10 आणि मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला अशा एकूण 15 महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या 2.5 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आमचा तर हा प्रयत्न आहे की या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्या आणि 3-1 महिन्यामध्ये अशा प्रकारचा सगळा डाटा हा आयोगाने मार्च एंडपर्यंत त्या ठिकाणी द्यावा आणि तो दिल्यानंतर एप्रिलमध्ये देखील निवडणुका घेतल्या तरी चालतील. परंतु ओबीसी घटक हा समाजात 54% आहे. त्यांनाही त्यांचं प्रतिनिधित्व तिथं मिळालं पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे. संविधानाने पण काय सांगितलं ते आपण पाहतो, कायदा पण काय सांगतो ते आपण पाहतो. पण शेवटी आम्ही वकिलामार्फत जे काही काम करायचं ते केलं आणि आता दिलेल्या निकालामध्ये आता पुन्हा पुढच्या मला वाटतं जानेवारीमध्ये तारीख त्यांनी ठेवलेली आहे. तोपर्यंत हे काम किती गतीनं करून घेता येईल त्या प्रकारचा प्रयत्न, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उपलब्ध करून देऊन तशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीचं सरकार करत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा ठराव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला. तरी योग्य कारणाशिवाय निवडणूक राज्य सरकारला पुढे ढकलता येणार नाही. राज्य सरकारचा ठराव राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याआधीच राज्य निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच निवडणुका कशा घ्यायच्या हे ठरवलं जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवायचं असेल तर एम्पिरिकल डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे. कमी कालावधीत एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम मागासवर्गीय आयोगाला करावं लागणार आहे. पण ते शक्य नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे की ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूणच आरक्षण कसं वाचवायचं. त्यासाठी राज्य सरकारला एम्पिरिकल डाटा तयार करावा लागणार आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला ती जबाबदारी दिलेली आहे. पण मागासवर्ग आयोगाने कालच राज्य शासनाला एक पत्र लिहिलं आहे, खरमरीत पत्र लिहिलं आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांना राजकीय नुकसान कमी करायचं असेल तर ओबीसी आरक्षण गमवायचं खापर विरोधकांवर फोडावं लागेल.
त्यात सत्ताधारी किती यशस्वी होतील हेच पाहावं लागेल. राजकीय आरक्षण टिकवण्यामध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्यामुळे साहजिकच विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय ओबीसींच्या आरक्षणाशिवाय जर समजा घेण्याचा निर्णय झाला तर हा राजकीय मुद्दा बनवून महाविकास आघाडीला निश्चितच अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधक करतील आणि त्यामध्ये निश्चित त्यांना यशही मिळेल अशी परिस्थिती आहे. एकदा का निवडणुकीची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने काढली तर त्यानंतर मात्र कोणतेही बदल होऊ शकणार नाहीत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर ओबीसी आरक्षण महाविकास आघाडीला हवं असेल तर या अधिसूचनेआधीच सरकारला हातपाय हलवावे लागतील, नाहीतर त्याची किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका काही कालावधीसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात, पण हे ओबीसीचं आरक्षण जाणं हे पथ्यावर पडलेलं भाजप, त्याचबरोबर इम्पेरिकल डेटा न देणारं भाजप महाविकास आघाडीच्या या सरकारच्या प्रयत्नाला कशाला बरं साथ देईल हा प्रश्न आहेच. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी. मुंबई विद्यापीठाचे शेकडो कोटींचे भूखंड लाटण्याचं काम सरकार करते असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. तसंच सचिन वाझे सारखा माणूस विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलं. पाहुयात नेमका आशिष शेलार काल काय म्हणाले. हे प्रकार आता सुरू आहेत कारण मुंबई विद्यापीठाची करोडो रुपयाचे मोकळे भूखंड आता लक्ष करण्याचं काम ठाकरे सरकारकडनं सुरू झालेलं आहे. काही बातम्या ऑलरेडी आल्याच आहेत. कुठल्या तरी SRA काहीतरी भूखंडाबद्दल चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय जर गतीने घ्यायचा असेल तर आमचा कुलगुरू बरं असलेला बरा हे तर नाही ना. काही परस्पर रजिस्टर अनरजिस्टर संहिता असलेल्या संहिता नसलेल्या ट्रस्टना जागा वळवण्याचा प्रयत्न विचार सुद्धा चालू आहे. आणि त्यामुळे भूखंड लाटण्यासाठीच्या मुहूर्तमेढासाठी असे विद्यापीठाच्या कायद्यामधल्या बदलाला सुरुवात झाली आहे याचा आम्ही निषेध करतो आणि विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे घेण्यात येईल. राज्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या नेमणुका झाल्या प्रमुख विषयांवर त्यातनं हे लक्षात येतं की एक नवीन सचिन वाझे सारखा माणूस किंवा व्यक्ती हे आता विद्यापीठांच्या कुलगुरू पदावर बसण्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिकार आपल्याकडे घेतलेले आहे. आणि त्यामुळे माझ्या मनात शंका नाही, विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण नक्की होईल की आता अशाच कुठल्या तरी सचिन वाझेच्या हस्ताक्षराची प्रमाणपत्र पदवीदानाची हे विद्यार्थ्यांच्या माथी मारली जातील का हा प्रश्न आहे. आमचा सवाल महापालिकेला हा आहे की त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधला कोणी मंत्री होता का. हा संशय बळावायचा नसेल तर CCTV फुटेज त्या इमारतीचे महापालिकेने जाहीर करावे. किंबहुना कोणी मंत्री असेल तर त्यांनी स्वतःहून हे सुद्धा जाहीर करावं. राज्यपाल आणि ठाकरे सरकार हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कारण आहे ते प्रकुलपतीपदाच्या दर्जाचं. आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती थेट राज्यपाल करू शकणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आणि राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरू नियुक्त केले जाणार आहेत. या संदर्भातील कायद्यात बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे आणि राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांवरती अंकुश ठेवण्यासाठी प्रकुलपतीपद निर्माण केलं जाणार आहे. या प्रकुलपतीपदी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणार आहेत आणि या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष चव्हाट्यावर आलाय. दरम्यान राज्यपालांचे अधिकार कोणतेही कमी केलेले नाहीत. या संदर्भात समिती निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अधिकार कमी केलेच जात नाही. ह्याच्या संदर्भामध्ये जी काही समिती आहे ती समिती त्याबद्दलचे
5-7 काय नावं असतील ती नावं सिलेक्ट करतील जी त्यांना ती योग्यतेची वाटतील. ती आल्यानंतर सरकार त्याच्यातली 2 नावं राज्यपाल महोदयांच्याकडं पाठवतील. आम्हाला राज्यपाल महोदयांनी त्याच्यातलं एक नाव शेवटी त्याचे प्रमुख म्हणून फायनल करायचं. आता सरकारनं राज्यपालांकडे विधान परिषदेसाठी 12 नावं पाठवली आणि त्याच्याबद्दल निर्णय झालेला नाही. हे कशात बसतं? हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असा अप्रत्यक्ष टोला अजित पवारांनी राज्यपालांना लगावला. 12 जागांच्या करता मुख्यमंत्र्यांनी 1 वर्ष होऊन गेलं रीतसर ठराव करून 170 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या सरकारने 12 नावं पाठवलेली आहेत. त्याच्याबद्दल पण अजून निर्णय झाला नाही. हे कशामध्ये बसतं? हे योग्य आहे का? हे लोकशाहीमध्ये चालतं का? यानंतर बातमी पाहणार आहोत 10वी 12वीच्या परीक्षांसंदर्भातली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. त्यानुसार 12वीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत पार पडेल, तर 10वीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत पार पडेल. याशिवाय 12वीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात पार पडतील आणि 10वीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होतील. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. इतरही घडामोडी पाहणार आहोत. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. आता एक वेगळी बातमी आहे. बऱ्याचदा आपण व्हिडिओज पाहत असतो वानर कुत्र्याला किंवा कुत्रा वानराला वाचवतानाचे जनरली आपण पाहतो. मात्र बीडमध्ये एक वेगळंच चित्र दिसलंय. माजलगाव तालुक्यातल्या लवळमध्ये वानरांची दहशत पसरली आणि या वानरांनी कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतलाय. एक नव्हे तर जवळपास 200 पिलांचा जीव या वानरांनी घेतलाय. नेमकं हे वानर या कुत्र्यांचा जीव कसं घेतं आणि नागरिकांना याचा कसा त्रास होतोय याचा हा खास रिपोर्ट. हे आहे बीडमधील लवळ गाव. या गावात वानरांनी गेल्या 3 महिन्यांपासून दहशत पसरवली आहे. वानरांची दहशत. हे वानर कुत्र्यांच्या पिल्लांना उचलून उंच झाडावर नेतात किंवा घरावर नेऊन जातात. कुत्र्याच्या पिल्लांना घरावरून खाली फेकून देतात. उंचावरून पडल्यानं पिल्लांचा जागेवरच मृत्यू होतोय. आतापर्यंत वानरांनी 200 ते 250 कुत्र्यांच्या पिल्लांचा बळी घेतलाय. कुत्ते के बच्चे लिमिट पर ले लिया कि उन्होंने मार के डाले ले. बाकी के बाल बच्चे मदरसे में जाने वाले वो डरते. आवारता बाल बच्चे खेत में जाने वाले भी कोई खेत में जा रहे नहीं, कुछ नहीं. कोई आए इधर उधर से बच्चे को तो आदमी दौड़ने के बाद बंदर वो झाड़ पर चढ़ते. सब गाँव में बेजार हुए वाले आदमी 2-3 को भी ग्राम पंचायत तरफ से ठराव द्यायला दारू पे. या वानरांची इतकी दहशत आहे की ग्रामस्थांनी त्यांची धास्ती घेतलीये. हे वानर मुलं आणि ग्रामस्थांवर देखील हल्ला करण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे वानर माणसांच्या अंगावरही धावून येत आहेत. कुत्र्याच्या पिलाला वाचवायला गेलेल्या सीताराम नायबळ यामध्ये जखमी झालेत. पत्र होती, कुत्र्याचं पिल्लू आणून ठेवलं वानराने. संध्याकाळची वेळ ते पिल्लूला आरडायला म्हणून मी काढायला गेलो. काढायला गेल्याच्या नंतर महाग लागलं वानर. असं चौथावून आलं. ती घाबरून उडी टाकली खाली. एक 8-10 फूट अंतर असं दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. ही घटना वन विभागाच्या कानावर देखील घालण्यात आली. मात्र अधिकारी 1 दिवस आले आणि त्यानंतर फिरकले नाहीत असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. धारूर वन विभाग यांनाही फोनद्वारे किंवा पत्राद्वारे अनेक प्रकारे माहिती देऊन त्यांनी कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी आमची शासनाला विनंती की त्यांनी या वानराचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. 3 महिन्यापासून आमची तर 3 वानरांनी दोमकूळ घातलाय. जवळजवळ 100-150 कुत्र्याची पिली मारली. पुन्हा 20 लोक घायल केले आणि बेजार 3 महिने. आम्ही वन विभागाला धारूरला दिले पत्र, आम्ही MLA केला ह्याला पत्र दिले, औरंगाबादला पत्र दिले, तहसीलदार मॅडमला दिले, पुन्हा BDO मॅडमला दिले. तरी आमच्याकडे दुर्लक्ष करायला 3 महिने झालं कुणीही आलं नाही. वानरांच्या दहशतीमुळे गावकऱ्यांची झोप उडाली आहे.
त्यामुळे या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता वनविभाग काय करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरेश जाधवसह न्यूज 18 लोकमत, बीड. तर या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अर्थातच बीडमधल्या या गावातल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. त्यामुळे याची दखल लवकरात लवकर वनविभागानं घ्यावी. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आता आपण इथेच थांबतोय. सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा. आणखी एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा, सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूया स्पीड न्यूज.